नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. गाडीतून उतरले थेट शेतात. जयंत पाटील यांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांशी आपुलकीचा संवाद. सध्या सर्वत्र जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची धामधूम सुरू असून वाळवा तालुक्यातही प्रचाराला वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व विद्यमान आमदार जयंत पाटील हे आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी तालुक्यातील विविध भागात दौरा करत आहेत. कारवे गावाहून शेखरवाडी करंजवडे मार्गे प्रचारासाठी जात असताना शेखरवाडी परिसरात रस्त्यालगत असलेल्या एका शेतातील वेगळ्या प्रकारच्या पिकाने आमदार जयंत पाटील यांचं लक्ष वेधून घेतलं. त्यांनी तात्काळ चालकाला गाडी थांबवण्यास सांगितले आणि थेट गाडीतून उतरून त्या शेतात जाऊन पाहणी केली. शेतात स्ट्रॉबेरीची पीक पाहून आमदार पाटील सुखावले आणि आश्चर्य व्यक्त केले. डोंगराळ व माळरान परिसरात स्ट्रॉबेरीची पीक घेणारा शेतकरी कोण, अशी आपुलकीने त्यांनी विचारपूस केली. यावेळी शेखरवाडी येथील होतकुरू व तरुण शेतकरी अविनाश शेखर व अतुल शेखर या दोन भावांनी माळरानावर स्ट्रॉबेरीची यशस्वी उत्पादन घेतल्याची माहिती समोर आली. आमदार जयंत पाटील यांनी या दोन्ही भावांचे मनापासून कौतुक केले. रोपे कोठून आणली, पिकाची लागवड कशी केली, तसेच स्ट्रॉबेरीचे मार्केटिंग कुठे केले जातं याबाबत त्यांनी सविस्तर चर्चा केली. अचानक आमदार स्वतः शेतात येऊन पिकाची पाहणी करत कौतुक करीत असल्याने शेतकरी भावंडांना आनंदाचा धक्का बसला. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्टपणे दिसून येत होता. शेतकऱ्यांच्या नाविन्यपूर्ण शेतीकडे लक्ष देत त्यांना प्रोत्साहन देण्याचे आमदार जयंत पाटील यांची ही भूमिका शेतकरी हिताची असून परिसरात या भेटीची जोरदार चर्चा होत आहे. यावेळी सुनील यादव, मनोहर शेखर, सुशांत शेखर, ऐतवडी बुद्रुकचे भाऊसाहेब पाटील, माजी सरपंच सलीम जमादार, माजी उपसरपंच संदीप गायकवाड, राजगुंडा पाटील उपस्थित होते. यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे. एक एकर आणि खालच्या साईडला 1 एकर झाड आहे, तिथे 1 एकर आहे आणि तिकडे खाली आहे नारळी झाड दिसतंय का तिकडे खाली, तिथे 2 एकर. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.